महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. सत्तेसाठी अनेक ठिकाणी युत्या आणि आघाड्यांना मूठमाती देत मातब्बर नेते मैदानात उतरले आहेत. साम दाम दंडभेद कोणत्याही मार्गाने सत्ता आपल्याच कडे राहावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रचाराची धग चांगलीच वाढली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलंय. 50 कोटींचं बजेट असताना बारामतीसाठी 350 कोटींचा निधी खेचून आणतो असं वक्तव्य अजितदादांनी भर सभेत केलं. अजित पवार काही कायम सत्ताप्रपट घेऊन जन्माला नाही आला. पुढं हे टिकवायचं माझ्या नंतर त्याचं घामच निघणार आहे, कारण त्याला काही एवढा निधी आणता येणार नाही. आणि इथं सवय 50 कोटीच्या ठिकाणी दरवर्षी 350 कोटी ऍव्हरेज मिळतात. 50 कोटी बजेट दरवर्षी मिळतात 350 कोटी. विकासाचा बारामती पॅटर्न हा नेहमीच चर्चेत असतो. मात्र या विकासासाठी बारामतीलाच झुकतं माप का असा सवाल अजितदादांच्या वक्तव्याने निर्माण झालाय. राज्याच्या आर्थिक नाड्या नेहमीच आपल्या हाती ठेवण्यात स्वारस्य असलेले अजितदादा आपला होम टर्फ असलेल्या बारामतीलाच झुकतं माप देतात हे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झालंय. दादांच्या या वक्तव्याची धग अवघ्या 8-10 दिवसांवर आलेल्या निवडणुकांमध्ये बसू नये, विरोधकांच्या हाती आयतं खोलीत लागू नये यासाठी आता खुद्द भाऊंना पुढाकार घ्यावा लागलाय. दादा कधीही असा भेदभाव करणार नाहीत, सर्वसमावेशक विकासावरच सरकारचा भर असल्याचं सांगत देवाभाऊंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केलाय. मात्र बारामतीचं पालटलेलं रुपडं, चकाचक रस्ते, टोलेजंग शासकीय इमारती, चारही दिशांना सरकारी निधीतून झालेली विकासाची मुक्त हस्ते उधळण देवाभाऊंनी कितीही सारवासारव केली तरी जनतेच्या डोळ्यातून सुटेल का हाही प्रश्न आहेच. राज्यातील ट्रिपल इंजिन सरकारचं स्टिअरिंग देवाभाऊ यांच्या हाती असल्यानं त्यांनी केलेली ही सारवासारव एक वेळ नाईलाजातून केली असंही म्हणता येईल. मात्र निवडणूक प्रचार सभेत दादांनी केलेल्या अर्थपूर्ण वक्तव्याची दखल निवडणूक आयोग तरी घेणार का, की निवडणूक आयोगाचाही काही नाईलाज आहे हे येत्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईलच. आपलाही बारामती पॅटर्न विकास व्हावा यासाठी भविष्यात एकतर दादांसारखा नेता आपल्याला लाभावा, नाहीतर जो नेता लाभलाय त्याचे हात अर्थसंपन्न असावेत अशी भाबडी आशा राज्यातील नागरिकांच्या मनात निर्माण झाल्यास गैर वाटायला नको.